हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण व्हेज फ्राईड राईस बनवणार आहोत आणि त्यासाठी जे तुमच्या फेवरेट व्हेजिटेबल्स असतील त्या तुम्ही घेऊ शकता. जसं की मी इथे डब्बू मिरची, कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, कोबी आणि कांद्याची पात घेतली होती. तर अर्धा तास तांदूळ भिजत ठेवलेला होता आणि त्यानंतर बिर्याणीसाठी जसं उकळून घेतो तसं 100% शिजवून घ्यायचा आहे. आणि आपण त्यानंतर मसाले घेणार आहोत. फ्राईड राईस मसालाची एक पुडी, शेजवान मसाला बाजारामध्ये मिळून जातो आरामात, चिंग्सचा वगैरे, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस हे गरजेचं नाही आहे. फक्त फ्राईड राईस मसाल्याची एक पुडी काफी होती, पण मी घेतलेलं आहे बेटर टेस्टसाठी. आणि इथं आलं लसणाची पेस्टसुद्धा मी घेतलेली होती. तर गरम तेलामध्ये जिरं आणि आलं लसूण पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण सगळे व्हेजिटेबल्स टाकणार आहोत आणि हे व्हेजिटेबल्स जास्त शिजवायचे नाही आहेत. थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मंद आचेवर त्याला झाकण ठेवून वाफलून घ्यायचे आहेत. जास्त शिजवायच्या नाही आहेत गाईज. तर हे चांगलं परतून घ्यायचं आणि वाफवले की यामध्ये थोडंसं सोया सॉस टाकायचा, व्हिनेगर टाकायचे 2-2 चमचे. जर ते तुमच्याकडे उपलब्ध नाही आहेत तर गाईज फक्त तुम्ही फ्राईड राईस मसाल्याची पुडी टाकू शकता, जे की इनफ आहे. पण मी म्हणलं की बेटर टेस्टसाठी थोडंसं मी टाकलं होतं, कारण माझ्या राईसचं प्रमाण जास्त होतं. तर इथे मी छान असं आता हे परतून घेत आहे आणि त्यानंतर आपण आपला शिजलेला राईस यामध्ये टाकणार आहोत. आणि मी राईसमध्ये तुम्ही बघू शकता वाटाणेसुद्धा टाकले होते. आता त्याला सेपरेट कुठे शिजवून घेऊ, त्यामुळे मी जे उकळत्या पाण्यातच राईसच्या टाकले होते आणि छान शिजलेसुद्धा होते. तुम्ही आयडिया वापरू शकता. आणि मीठ टाकायची गरज नाही आहे, कारण मसाल्याच्या पुडीमध्ये मीठ असतं, त्यामुळे थोडंसं भात शिजवतानाच मीठ टाकायचं आणि आपल्या पालेभाज्या वाफवून घेताना टाकायचं आणि हा फ्राईड राईस तयार आहे. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.